देशात सोयाबीनची विक्रमी आयात झाली आणि आपल्या सोयाबीनचे भाव पडले। पण या खाद्यतेल आयात वाढल्याचं जे काही संकट आहे ते सोयाबीन उत्पादकांपुरतं किंवा शेतकऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये। सरकारचं धोरण जर असंच सुरू राहिलं तर सध्या आपल्याला जे संकट सोयाबीन उत्पादकांवर दिसतंय ते देशावर येण्याला वेळ लागणार नाही। पण सरकारला याचा काही सोयरसूतक नाहीये। मग या खाद्यतेल आयात वाढीचा नेमका धोका काय आहे? सोयाबीन उत्पादक किंवा शेतकरी आणि आपल्या देशावर नेमकं कोणतं संकट येऊ शकतं याचा आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी अनिल जाधव, तुम्ही बघताय आपलं ॲग्रोवन। ग्राहकांसाठी खाद्यतेल स्वस्त करण्याच्या नादात सरकारनं सोयाबीन उत्पादकांना चक्क देशोधडीला लावण्याचा कार्यक्रम आखलाय। विक्रमी खाद्यतेल आयात केली, त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी होण्यास मदत झाली। याचा फटका आपल्या देशातील शेतकऱ्यांना बसलाय। पण सरकारच्या या निर्णयाचा फायदा इंडोनेशिया आणि मलेशियातील पाम उत्पादक, ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादक, युक्रेन आणि रशियातील सूर्यफूल उत्पादक शेतकऱ्यांना झालाय। पण आपले सोयाबीन उत्पादक मात्र आर्थिक अडचणीत आले। आपल्या सोयाबीनचे भाव चालू हंगामात 5,000च्या पुढे सुद्धा पोहोचले नाहीत। त्यामुळे आपल्या सरकारनं इथं भाव कमी करताना, खाद्यतेलाचे भाव कमी करताना सोयाबीन उत्पादकांचा विचार सुद्धा केला नाही। देशात खाद्यतेल आयात वाढत असताना आपल्या शेतकऱ्यांना कमी भाव मिळतो किंवा शेतकरी आर्थिक अडचणीत येतात याची पर्वा सरकारनं केली नाही। सरकारनं मागच्या वर्षभरामध्ये खाद्यतेल आयातीवरील शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली। देशात विक्रमी खाद्यतेल आयात झाली। 2022-23च्या तेल विपणन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर 2022 ते ऑक्टोबर 2023 या काळामध्ये देशात चक्क 164 लाख टन खाद्यतेल आयात झालं आणि ही आयात विक्रमी होती। कारण त्या आधीच्या वर्षात म्हणजे 2021-22 या वर्षामध्ये जी आयात होती ती होती 140 लाख टन। म्हणजे एका वर्षामध्ये म्हणजे मागच्या वर्षामध्ये जवळपास तब्बल 24 लाख टन जास्त आयात झाली, म्हणजेच 15% आयात झाली। बरं, हे वर्ष संपल्यानंतर सुद्धा आयातीचा लोंढा थांबला नाही। आता नुकताच सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात सुद्धा विक्रमी आयात झाली आहे। नोव्हेंबर महिन्यातील आयात झाली आहे 11,48,000 टन। पुढील काळामध्ये सुद्धा आयातीचा हा लोंढा कायम राहू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर स्वस्त झालेले आहेत। देशामध्ये जर आयातीचा लोंढा असाच येत राहिला तर देशातील शेतकरी आणखीन अडचणीत येत जाईल। फक्त शेतकरीच नाही तर उद्योगांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो अशी भीती आता खुद्द उद्योग सुद्धा व्यक्त करतात। खाद्यतेल आयात वाढल्यानं देशातील फक्त सोयाबीन उत्पादकच नाही तर मोहरी, भुईमूग आणि इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलाय, कारण खाद्यतेलाचे भाव स्वस्त झाले। स्वस्त खाद्यतेल आयात झाल्यानं देशात जे काही उत्पादित झालं, तेलबिया गाळपातून जे काही तेल मिळालं त्याला चांगला भाव मिळाला नाही। त्यामुळे साहजिकच आपलं मोहरी, सोयाबीन यांचे भाव पडले। सोयाबीनला तर आतापर्यंत 5,000पर्यंत सरसकट बाजारामध्ये भावसुद्धा मिळाला नाही किंवा 5,000ची पातळी बाजारामध्ये गाठलेली दिसली नाही आहे। असं होत असताना सुद्धा आपलं सरकार सध्या ताळ्यावर दिसत नाही आहे। सरकारचा एकच अजेंडा आहे, ते म्हणजे महागाई कमी करणं। बरं, इतर वस्तूंचे भाव कमी झाले असताना सरकारचा अट्टाहास एकच आहे की ग्राहकांना शेतीमाल आणि त्यातलं त्यात खाद्यतेल स्वस्त मिळावं। सरकारच्या अट्टाहासामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांची मात्र वाट लागते। त्याचे आपल्याला 2 प्रकारचे परिणाम भोगावे लागू शकतात आणि ते खूप गंभीर आहेत। जर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला नाही तर पुढील काळामध्ये शेतकरी तेलबिया उत्पादन घेणारच नाही। आधीच आपण आयातीवर अवलंबून आहोत। आयातीसाठी आपल्याला मोठा पैसा खर्च सुद्धा करावा लागतोय। मग जर आपल्या देशातील शेतकऱ्यांनी कमी तेलबिया उत्पादन घेतलं, तेलाचं उत्पादन कमी झालं तर आपल्याला आयातीवर जास्त अवलंबून राहावं लागेल। म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त खाद्यतेल आयात करावे लागेल आणि यासाठी आपल्याला मोठी आर्थिक किंमत मोजावी सुद्धा लागू शकते। दुसरं कारण म्हणजे जर आपण आयातीवर जास्तीत जास्त अवलंबून राहिलो तर आपल्याला आर्थिक फटका सुद्धा तेवढाच बसतो। मागच्या काही वर्षांमध्ये आपण आपल्या एकूण गरजेच्या 60 ते 62% आयात करत होतो। दुसरा महत्त्वाचा परिणाम असा होऊ शकतो की आपला आयातीचा टक्का वाढू शकतो। मागच्या काही वर्षांमध्ये आपली आयात थोडीशी कमी झाली होती, म्हणजेच आपल्याला जेवढी गरज आहे त्या गरजेच्या तुलनेत जवळपास 62 ते 63% आपल्याला आयात करावी लागत होती। परंतु नुकत्याच सरलेल्या वर्षामध्ये आपल्याला तब्बल एकूण गरजेच्या 65% खाद्यतेल फक्त आयात करावं लागलं, म्हणजे आपण फक्त उत्पादन 35%चं केलं। सरकारच्या या धोरणामुळे आपल्या आयातीचा टक्का वाढू शकतो, म्हणजेच याचा सरळ अर्थ असा की आपल्या देशातील खाद्यतेल उत्पादन घटू शकतं आणि या सरकारच्या धोरणांची किंमत शेतकऱ्यांसोबतच आपल्या देशाला सुद्धा मोजावी लागू शकते। सरकारच्या या धोरणांविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून वेगवेगळ्या शेतीमालांचा बाजारभाव, पीक विमा, दुष्काळ आदी विविध विषयांवरती आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।